आणि मराठीमध्ये जे आहे हेवन्सला त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे आकाश, पण मूळ ग्रीक शब्द हा हेवनचा आहे. दुसरं जे आहे ज्याला आपण म्हणतो बाह्य अवकाश म्हणजे सेकंड हेवन, सेलेस्टियल हेवन, आकाशीय स्वर्ग. आता ह्याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये जे असतं, याच्यामध्ये जिथं सूर्य असतो, जिथं चंद्र असतो, जिथं तारे असतात, जिथं आकाशगंगा असते, त्याला म्हटलं जातं बाह्य अवकाश, आकाशीय स्वर्ग, सेकंड हेवन. आता आपण स्क्रिप्चर बघूया. मत्ती 24:29, त्या दिवसातील संकटानंतर लगेच सूर्य अंधारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. आता इथं या वचनामध्ये जे आहे, या वचनामध्ये कशाचा उल्लेख झाला आहे? सूर्याचा उल्लेख झालेला आहे, चंद्राचा उल्लेख झालेला आहे. तर जसं तुम्हाला मी सांगितलं की मराठी बायबलमध्ये फर्स्ट हेवन सेकंड हेवनला आकाशात त्यांनी म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपण वाचाल तिथे हेवन्स म्हटलेलं आहे, पण इथं कुठल्या हेवनचा त्यांनी प्रयोग केलेला आहे, कुठला संदर्भ दिलेला आहे